Question 2, example 22. Question: compare the rates of emission of heat by a black body maintained at 727 degrees Celsius and at 227 degrees Celsius. If the black bodies are surrounded by an enclosure black at 27 degrees Celsius, what would be the ratio of their rates of loss of heat? तर स्टुडंट बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला कंपेअर करायचे आहेत रेट ऑफ इमिशन ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी. तर ही जी ब्लॅक बॉडी आहे ती आपण मेंटेन ठेवले दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला. जसं की इथे टेम्परेचर आपल्याला दिसतंय 727 डिग्री सेल्सिअस आणि दुसरं टेम्परेचर आहे 227 डिग्री सेल्सिअस. या दोन टेम्परेचरला ज्यावेळेला आपण ब्लॅक बॉडी ठेवतोय तर त्यावेळेला तिथे ब्लॅक बॉडीमधून जी हीट इमिट होईल त्याचा जो रेट आहे त्याचा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. ओके, तर इथे बघा, ज्या ब्लॅक बॉडीज आहेत त्या सराउंडेड बाय एन्क्लोजर, म्हणजे एका ब्लॅक एन्क्लोजरमध्ये आपण त्या ठेवलेल्या आहेत आणि ते एन्क्लोजर हे 27 डिग्री सेल्सिअसला या टेम्परेचरला ठेवलेलं आहे. बरोबर. आता बघा, हा जो टेम्परेचर डिफरन्स आपल्याला दिसतोय की 727 डिग्री सेल्सिअस हे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आहे आणि 20 डिग्री सेल्सिअस हे त्या एन्क्लोजरचं टेम्परेचर आहे. तर या टेम्परेचर डिफरन्समुळे काय होईल तर ब्लॅक बॉडी जी आहे ती हीट इमिट करेल आणि ती हीट ॲब्सॉर्ब करणार आहे हे एन्क्लोजर. ठीक आहे. तर दोन्ही ठिकाणी जो काही हीट लॉस होणार आहे, म्हणजे तर पहिल्या ब्लॅक बॉडीमुळे जो काही हीट लॉस होणार आहे तो आपण विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, आणि दुसरी जी ब्लॅक बॉडी आहे 227 डिग्री सेल्सिअसला त्या ब्लॅक बॉडीमुळे जो हीट लॉस होणार आहे विथ रिस्पेक्ट टू एन्क्लोजर, याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. तर यासाठी आपण फॉर्म्युला कोणता यूज करतो बघूया, डिस्कस करूया. तर आपण इथे स्टीफन बोल्ट्झमन लॉ डिस्कस करणार आहोत. स्टीफन बोल्ट्झमन लॉसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू dQ/dt. dQ/dt म्हणजे रेट ऑफ इमिशन ऑफ हीट, अँड दॅट रेट ऑफ इमिशन ऑफ हीट इज इक्वल टू सिग्मा. सिग्मा हा स्टीफन कॉन्स्टंट इंटू ए इज सरफेस एरिया ऑफ दॅट ब्लॅक बॉडी इंटू, आता इथे बघा आपण टेम्परेचरचा डिफरन्स घेतोय. तर हे जे टेम्परेचर आहे T⁴ हे टेम्परेचर आहे आपल्या ब्लॅक बॉडीचं की जिथून तुमचं हीट आहे ती इमिट केली जाते, आणि T0 हे जे टेम्परेचर आहे ते आहे तुमच्या एन्क्लोजरचं जिथे तुमची हीट आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते. म्हणजे जी काही हीट लॉस आहे तो आपण या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता गिव्हन क्वांटिटी आपण डिस्कस करूया. बघा, आता हे जे एन्क्लोजर आहे त्याचं टेम्परेचर आपल्याला दिलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. तर ही जी टेम्परेचरची व्हॅल्यू आहे एन्क्लोजरची ती आपण या फॉर्म्युल्यानुसार T0 म्हणून कन्सिडर करणार आहोत. तर टेम्परेचर ऑफ एन्क्लोजर T0 इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सिअस. याला आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण 27मध्ये 273 ॲड केले म्हणजेच आपल्याला आन्सर मिळेल 300 केल्विन. आता पुढे बघा, जी फर्स्ट ब्लॅक बॉडी आहे त्याचं टेम्परेचर आहे 727 डिग्री सेल्सिअस. सो टेम्परेचर ऑफ फर्स्ट ब्लॅक बॉडी T1 इज इक्वल टू 727 डिग्री सेल्सिअस. याचं सुद्धा आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो 277 प्लस 273 केलं आपल्याला ॲडिशन मिळते 1000 K. इन सिमिलर वे ती सेकंड ब्लॅक बॉडी आहे ॲट टेम्परेचर 227 डिग्री सेल्सिअस. तर त्यासाठी टेम्परेचर आहे T2 आणि T2चं पुन्हा आपण कन्वर्जन करूया सिमिलर वेमध्ये. 227मध्ये 273 ॲड केले तर आपल्याला मिळेल 500 केल्विन. म्हणजे मला टेम्परेचर T0, T1 आणि T2 मिळाले. आता मी फर्स्ट ब्लॅक बॉडीसाठी हा फॉर्म्युला अप्लाय करेल. सिमिलर वेमध्ये सेकंड ब्लॅक बॉडीसाठी सुद्धा हा फॉर्म्युला अप्लाय करेल. फॉर्म्युला अप्लाय करताना आपल्याला एरिया सेम मिळेल, स्टीफन कॉन्स्टंटसुद्धा सेम मिळेल. फक्त इथे जे टेम्परेचर आहे T, तर ते फर्स्ट ब्लॅक बॉडीसाठी T1 असेल आणि सेकंड ब्लॅक बॉडीसाठी T2 असेल. आणि अकॉर्डिंगली तुमचा जो रेट ऑफ इमिशन आहे आरची व्हॅल्यू ती R1 आणि R2 अशी करस्पॉन्डिंगली चेंज होईल. तर पुढचं सोल्युशन आपण नेक्स्ट पेजवरती पाहूया. फर्स्ट ब्लॅक बॉडीसाठी आपण इथे फॉर्म्युला लिहिला आहे R1 इज इक्वल टू dQ/dt1 सिग्मा A इंटू T1 पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4. ओके, तर T1 हे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आहे फर्स्ट ब्लॅक बॉडीचं. त्यानंतर बघा,
सेकंड ब्लॅक बॉडीसाठी R2 इज इक्वल टू DQ बाय DT2 इज इक्वल टू सिग्मा A T2 पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4. आता या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये जे T0 टेम्परेचर आहे ते टेम्परेचर ऑफ इन्क्लोजर असेल आणि ब्लॅक बॉडीची टेम्परेचर आहे ती चेंज होतात. आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे, त्यामुळे मी या दोन व्हॅल्यूजचा R1 आणि R2चा रेशो घेते. तर डिवायडिंग इक्वेशन 1/2, इक्वेशन 1ला मी 2ने डिवाइड करते तर मला हे इक्वेशन मिळेल. आता यामध्ये बघा R1/R2 ही आपली LHS आहे. RHSला सिग्मा आणि A म्हणजे स्टीफन कॉन्स्टंट आणि एरिया ऑफ ब्लॅक बॉडी ही सेम असल्यामुळे फक्त आपलं जे काही डिव्हिजन आहे ती या टेम्परेचरच्या व्हॅल्यूजवरती डिपेंड असेल. म्हणजेच T1 पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4 अपॉन T2 पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4. ओके, आता इथे T1, T2 आणि T0च्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया ज्या आपण मागच्या पेजवरती पाहिल्या होत्या. तर T1ची व्हॅल्यू होती 1000K, ती आपण इथे सबस्टिट्यूट केले. 1000 पॉवर 4 मायनस 300 पॉवर 4, 500 पॉवर 4 मायनस 300 पॉवर 4. आता इथे नीट बघा की 1000 पॉवर 4 म्हणजे 1000ची 4th पॉवर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे 1000ला 4 टाइम्स आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर हे जे मल्टिप्लिकेशन आहे त्याचं आन्सर खूप मोठं येईल आणि ते सबट्रॅक्शन करताना आपल्याला इझी वेमध्ये सॉल्व करता येणार नाही. म्हणून मी इथे एक ट्रिक सांगते तुम्हाला. हे जे 1000 आहे त्याला मी थोडंसं रिप्रेझेंट करते बघा अशा टर्ममध्ये 10 × 10⁻². 10 × 10⁻² म्हणजेच आपण 1000 म्हणू शकतो. तसंच 300ला मी रिप्रेझेंट करू शकते 3 × 10⁻² मध्ये आणि तसंच 500ला 5 × 10⁻² मध्ये. ठीक आहे. आता इथे मी काय करणार आहे बघा, तर फर्स्ट टर्म जी आहे ती थोडीशी मी सेपरेट करते. म्हणजेच मला काय मिळेल 10⁻4 × 10⁻² × 4 म्हणजेच 2 आणि 4 यांचं आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे. आता हे जे पॅरामीटर आपल्याला इथे मिळते सेकंड टर्ममध्ये 10⁻²⁴ हीच टर्म आपल्याला इथे सुद्धा मिळते 10⁻²⁴. म्हणजे प्रत्येक टर्ममध्ये 10⁸ मला मिळणार आहे आणि मी ती क्वांटिटी कॉमन घेऊ शकते. म्हणजेच मी कसं लिहू शकते बघा, फर्स्ट क्वांटिटी 10⁻4 मायनस 3⁻4 अपॉन 5⁻4 मायनस 3⁻4 या आपण क्वांटिटी इथे लिहिल्या आणि प्रत्येक या टर्ममधून 10⁸ आपण कॉमन घेऊन इथे लिहू शकतो. ठीक आहे. आता हे 10⁸ 10⁸ एकमेकांना कॅन्सल होतील आणि फक्त ही टर्म आपल्याला मिळेल. ओके, तर रेशो आपण फाइंड आउट करूया नेक्स्ट पेजवरती. तर मला मिळाले R1/R2 इज इक्वल टू 10⁻4 म्हणजे 10,000, 3⁻4 म्हणजे 81, 5⁻4 म्हणजे 625 मायनस 81. आता ही सबट्रॅक्शन केली की आपल्याला असे दोन नंबर मिळतील 9919 अपॉन 544. या दोन्ही नंबरमध्ये 9919 व 544 या दोन नंबरमध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाही आहे. त्यामुळे आपण याचा रिड्यूस फॉर्म नाही फाइंड आउट करू शकत आहोत. त्यामुळे ही जी क्वांटिटी आहे तोच आपल्याला रेशोच्या टर्ममध्ये आन्सर लिहावा लागेल. म्हणजेच R1/R2चं रेशो आहे 9919 इज टू 544. तर आन्सर बघा आपण काय लिहू शकतो, तर रेशो ऑफ रेट ऑफ एनर्जी रेडिएटेड इज 9919 इज टू 544 हे आपलं आन्सर.